कॉर्नरला बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी चाललाय. या बॉलची कहाणी शंकर सकपाळ शाकी यांचा फटका आहे तुफानी आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. बॉलर तयार. हाई बॉल ऑन साइडला. आता बॉल मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने आक्रमण. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. हा आलाय तो बॉल डॉट. बॉलर तयार. सागर राईट आर्म ओव्हर द विकेट. हो इथे ऑन साइडला बॉल खेळलाय. लोअर फुलटॉस होता. बॅकअप साठी खेळाडू आहे. 2 टप्पे बॉलला अडवलं जाईल. त्यानंतर बॉलची फेकी होते. पाच बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. सामना 3 षटकांचा आहे. हो या बॉलला फक्त फ्लिक केलंय. शेवटच्या बॉलवरती आकाश काळे सिंगल साठी जातील की दुसरी धाव घेतील. नाही सिंगल साठी गेले. स्ट्राईक आकाश काळे स्वतः आपल्याकडे ठेवतील. 2 ओव्हरचा खेळ एकूण संपलेला आहे आणि 2 ओव्हरच्या संपुष्टानंतर धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग अहिरची 31 धावा 31 नो लॉस. एका बाजूला चिखली टीमला गरज आहे ती म्हणजे विकेटची आणि हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. एकाच दुसरी विकेट जर चिखली टीमला मिळाली तर हाही संघ पहिल्या डावामध्ये जो धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करू शकेल. परंतु काय दडलंय शेवटच्या 6 बॉलच्या पाठीमागे. कारण क्रिकेटमध्ये जर तरला महत्वच नसतं. तुम्ही खेळता कसं ना यालाच महत्व असतं आणि तो खेळ इथे चांगला करावा लागेल. चला मित्रांनो चिखली संघ खेळाला थोडंसं स्पीडअप द्या. आपल्याकडे वेळेची बंधन आहे त्यामुळे सामने लवकर संपवायचे आहेत. त्यामुळे आपण आयोजन समितीला सहकार्य करावं. ओव्हर नंबर आता 3 म्हणजे स्लॉग ओव्हर साठी गोलंदाजी मार्कवरती कोण येत आहे. दुर्गेश जाधव गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3. या खेळाडूचा पर्याय निवडलेला आहे. म्हणजे जी काही गुणवत्ता आहे दुर्गेश जाधवला आज त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. बॉलर तयार. ऑन साइडला खेळलेला बॉल. खेळाडू आहेत. वेळेची अचूकता नव्हती. चांगला बॉल होता. दुसरीचा प्रयत्न निश्चित चालवला जाईल कारण स्ट्राईक आकाश काळे स्वतःकडे ठेवत आहेत. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. पहिला बॉल चांगला होता कारण ज्या प्रकारे दुर्गेश जाधव यांनी पहिला बॉल टाकला आकाश काळे यांना वेळेची अचूकता साधताच आली नाही या बॉलच्या पाठीमागे. त्यामुळे पहिला बॉल चांगला होता. म्हणजे असेच बॉल शेवटचे 5 दुर्गेश जाधव यांना टाकावे लागतील. समोर आकाश काळे मॅन फ्रॉम अहिर. यावेळेचा फटका कव्हर्सला सीमारेषेच्या पलीकडे. वाढदिवसाला कापतात केक. आकाश काळे यांचा फटका आहे. नंबर 1 बॉल सीमारेषा पार. षटकार. काय फटका खेळलाय. नजाकत होती या फटक्यामध्ये. आकाश काळे यांनी जागा बनवली आणि आपल्या स्टाईलने बॉल फेकून दिला 6 धावेंसाठी. परंतु हेच मोठे फटके चिखलीला रोखायचे आहेत. बॉलर पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. दुर्गेश जाधव. हो हा बॉल चांगला उजव्या स्टीच्या बाहेर. म्हणजे हा जो बॉल होता ना या बॉलच्या पाठीमागे गती नव्हती. परंतु पंचांनी हेरलं की बॉल आकाश काळे यांच्या खेळण्याच्या आवाक्यामध्ये होता. त्यामुळे हा बॉल डॉट आहे. पंच सूर्यकांत आढावसर त्या ठिकाणी होते. पंचांनी सांगितलं की बॉल डॉट. फुल टॉस. बॉल हवेत. खेळाडू बॉलच्या खाली.
नाही येऊ शकले. अंदाज चुकला. बॉल एक टप्पा सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. गावडोशी आणि वेळापूर आपल्यामध्ये मॅच होईल. या त्यासाठी या KUCC गावडोशी. चला रिपोर्टिंग करा. दोन धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. वाळणे गावची क्रिकेट स्पर्धा आहे. वाळणे चषक म्हणजे गावाच्या नावाने असणारी ही क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेचा हा दिवस एक दिवसीय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. वेळापूरचा टॉस केला जाईल. त्यांच्या विरुद्ध गावडोशी KUCC संघ खेळेल. बॉलर तयार. ओ खोलवर टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे केला. दुसरीचा प्रयत्न शाकी डेंजर एंडला. बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. आणि हो इथे फलंदाज आकाश काय रनआउट होतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. पहिला डाव संपला. NKCC आहिरने बनवल्या पहिल्या डावामध्ये 47-48 धावसंख्येचं लक्ष आहे टीम चिखली समोर. आपण वेळापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये KUCC गावडोशीचा आपण करूया टॉस. या दोन्ही कॅप्टन्स आपला टॉस होत आहे. वेळापूरचे कॅप्टन आलेले आहेत. गावडोशी टीम आपला कॅप्टन पाठवा. चला आहिर संघ फिल्डिंग आपण लगेच लावा आणि टीम चिखली बॅटिंग ऑर्डर आपण लगेच पाठवा. टॉस आपण करूया. 2 टीम मध्ये नाणेफेकीचा कौल. KUCC गावडोशी टीमने टॉस जिंकलेला आहे. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता वेळापूरला करावी लागेल ती बॅटिंग. चला फिल्डिंग लावा आहिर संघ आणि बॅटिंग ऑर्डर मित्रांनो चिखली टीम. चला बॅटिंग ऑर्डर आपण लगेच पाठवा. 48 धावसंख्येचं लक्ष आहे सेकंड इनिंग मध्ये. 17 क्रमांक आपण 1 पाहिलं. पहिल्या डाबामध्ये ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये NKCC आहिरने केला. 47 धावा या टीमने बॅटिंग करताना उभारल्या. आकाश काळे आणि शाकी या जोडीमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत पार्टनरशिप गेली आणि त्यामुळे की काय 47 धावसंख्या या ठिकाणी उभारण्यामध्ये या टीमला यश आलं. परंतु त्याचं प्रतिउत्तर आता द्यायचं आहे टीम चिखलीला. चला मॅचची सुरुवात होईल. पहिला डाव आपण पाहिला. 17 क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. आगाज आपने देखा अंजाम अभी भी बाकी है. खेळाचा तुम्ही पूर्वार्ध पाहिला. खेळाचा आता उत्तरार्ध बाकी आहे. म्हणजे विजयाचा शिक्का मुर्तब कोण करणार. तसं बघायला गेलं तर क्रिकेट हा खेळ 2 डावांचा आहे. पहिला डाव आणि दुसरा डाव.
पहिल्या डावामध्ये आता एका टीमने बॅटिंग केली, एका टीमने बॉलिंग केली. आता एका टीमला बॅटिंग करावी लागेल, दुसऱ्या टीमला आता फिल्डिंग करावी लागेल, बॉलिंग करावी लागेल. गोलंदाजी मार्ग वरती NKCC आयर कडून शुभम गोलंदाजी मार्ग वरती बॅटिंगसाठी कोण आलंय तर चिखली गावची आक्रमक जोडी रबर बॉल क्रिकेटची मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. त्या जोडीवरती आता फार मोठा दारोमदार असेल. म्हणजे आकाश काळे आणि शाकी यांनी जी बॅटिंग केली आहे त्या बॅटिंगचं या जोडीला प्रत्युत्तर द्यावं लागेल. सुरुवात जर चांगली झाली बॅटिंग मध्ये तर समीकरण सोपं होऊ शकतं, परंतु गोलंदाजीमध्ये सुरुवात चांगली झाली तर मात्र धावसंख्येचा बचाव करताना बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील. सुरुवात कोण चांगलं करेल? बॉलर तयार, सेकंडला फलंदाज ओमकार, चिखलीचा ओमकार. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला समोर खेळलं, एकच धाव मिळेल. ओमकार आणि त्याच्या सोबतीला रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. स्ट्रायकर एंडला आता रोहित तयार होतील. असं म्हणतात आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय आहे आणि तो इथे निवडावा लागेल. आक्रमणाशिवाय या मॅच मध्ये तुमच्याकडे पर्याय नाहीये. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 3 षटकार तरी मारावे लागतील, 2 ते 3. उजव्या स्टिकच्या बाहेर 6 बॉल डॉट आलाय. धाव कोणतीच या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. बॉल आला तो डॉट. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. स्कोर बोर्ड पुढे. स्ट्रायकर एंडला फलंदाज ओमकार तयार. आता हात खोलावे लागतील या मॅच मध्ये. बॉलर तयार. हो, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॅट वरतून आली, बॉल डॉट आलाय. डॉट बॉलचा रेशिओ जर इथे वाढला तर प्रेशर क्रिएट होईल फलंदाजांवरती. मोठे फटके जर इथे आले आणि त्याचा रेशिओ जर वाढला तर मात्र प्रेशर क्रिएट होईल ते गोलंदाजांवरती आणि तेच करावं लागेल चिखलीला. मोठे फटके खेळावे लागतील आणि जसे मोठे फटके येतात तसं मात्र प्रेशर हा गोलंदाजावरती वाढतो. परंतु जर मोठे फटके आले नाही तर मात्र प्रेशर वाढतो तो फलंदाजावरती. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. 48चं प्रत्युत्तर देताना अवघ्या 4 धावा बनलेल्या आहेत. 5 माफ करा, म्हणजे इथून पुढे आता विजयासाठी बनवाव्या लागतील धावा त्या 43 आणि येणारे बॉल 12. आता इथून पुढे ओव्हरला कमीत कमी 3 षटकार तरी आता मारावेच लागतील. आतापर्यंत 3 किंवा 2 मारले तरी चालले असते, परंतु आता इथून पुढे ओव्हरला जर 3 षटकार आले तर मात्र मॅच बनेल, अन्यथा हे समीकरण बिघडेल. आकाश काळे यांनी आपल्या हाती बॉल घेतला. स्ट्रायकर एंडला चिखलीचा ओमकार, नॉन स्ट्रायकर एंडला रोहित. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. आता या जोडीने एका ओव्हर मध्ये आपला बराचसा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलाय, परंतु एकही मोठा फटका आलेला नाहीये. आत्मविश्वासाने आज बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक दिवस एक आशा घेऊन येतो, एक अनुभव देत असतो
परंतु आज जो काय अनुभव तो कृतीमध्ये आणावा लागेल. चिखलीच्या ओंकारला धावसंख्या 5. कमी गतीचा बॉल हवेत खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. जी बॅटिंग पहिल्या दुसऱ्या गिअर मध्ये सुरू आहे ती टॉप गिअर मध्ये करावी लागेल, अन्यथा समीकरणामधला अंतर वाढत जाईल. याचा विचार चिखली टीमला करावा लागेल. ॲबिलिटी गुणवत्ता सर्वांकडे असे, फक्त त्याचं तुम्हाला चांगलं सादरीकरण करावं लागतं आणि तेच काम करावं लागेल. हो, इथे बॉल सोडून दिलाय. अंपायर कॉल इट्स वाईड. बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. आकाश काळे यांच्याकडे गती कमी आहे. फिरकी गोलंदाजी करतायत परंतु एका बाजूला आक्रमकता आहे चिखलीच्या ओंकारकडे. ओ, लाईन मिस करून बसले. आपण चर्चा केली की आकाश काळे फिरकी गोलंदाजी करतायत, त्यामुळे बॅटिंग करताना विथ द स्पिन तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. आकाश काळे लेग ब्रेक करतायत. बॉल आला तो डॉट. ओ, इथे टॅप केलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचाही प्रयत्न. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. धावसंख्या आहे 10. चला खेळा स्पीडअप देऊया. ओ, शरीरापासून दूर गेलेला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर गेला. अंपायर कॉल इट्स डॉट. कारण पंचांनी हेरलं की हा बॉल खेळण्याच्या आवाक्यामध्ये होता, त्यामुळे हा बॉल डॉट आहे. बॉलर पुन्हा तयार. सोडून दिला. आता आकाश काळे यांनी काय केलं, वेगाने टाकला. बॉल वाईड आलाय. चिखली टीमला मोठे फटके हवेत. मोठे फटके आले तरी सामना बनेल. मॅच जिवंत आहे, क्योंकि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तो प्रयत्न शेवटपर्यंत करावा लागेल. व्हाईट +1 अशा एकूण 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे घेऊया. चला खेळा स्पीडअप द्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक सिंगल धाव. आणि हा डेलिब्रेट षटक क्रमांक 2चा खेळ संपला. कारण खेळण्याची कोणतीही हालचाल ज्यावेळेस एखादा फलंदाज करत नाही ना, त्यावेळेस त्याला डेलिब्रेट म्हणतात. त्या बॉलवरच्या धावा घेता येत नाहीत आणि इथे त्याचा प्रत्यय आला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 48चं प्रत्युत्तर त्यांना बनलेले आहेत. धावा 13. म्हणजे इथून पुढे अजूनही विजयासाठी किती बनवायचे आहेत? 6 बॉल 35 धावांची गरज. अंपायर गोल्ड्स वाईट. बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट +1 अशा 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे घेऊया. आता बनवायच्या धावा 33. कमीत कमी 5 षटकार तरी मारावे लागतील. आणि स्ट्रायकरला चिखलीचा रोहित आहे. आज हिटमॅन सारखी बॅटिंग करावी लागेल. यावेळेला आता डीप कव्हरला बॉल पाठवला सरळ 6 धावेंसाठी. अरे जिंदगी के उस मोड पे खड़ा हो
जहां जिंदगी मुझे हराना चाहती है लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं, असा सांगणारा मोठा फटका मारलाय. मॅच जिवंत आहे. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, अरे खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. आणि चिखलीचा रोहित लढतोय. उजव्या स्टेजच्या बाहेरचा बॉल आणि इथे बॉल आलाय तो डॉट. धाव मिळणार नाहीये. हा वाईट बॉल आलाय आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. मिस हिट. बॉल हवेत. खेळाडू बॉलच्या खाली येतील का? नाही. चांगल्या प्रकारे येऊ शकले नाही. कॅच सुटलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॉल तो डॉट. धाव मिळणार नाहीये. धाव संख्या जैसे थे. ओ चांगला बॉल टाकला आणि हा सामना आता चिखली पासून दूर गेला. चिखली टीमने ज्यावेळेस गोलंदाजी केली त्यावेळेस ओसांडून धावा खर्च केले आणि याच धावसंख्येचा पाठलाग करताना टीमला धावसंख्येचं प्रलोभन ठेवणं फार महत्वाचं होतं आणि ते प्रलोभन ठेवता आलं नाही. प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि त्याचमुळे की काय हा सामना या टीम पासून आता दूर गेला. ऑन साइडला उशीर झाला या फटक्यांसाठी, परंतु हा फटका समीकरणामधलं अंतर कमी करतोय आणि अखेरकार चिखली टीमने शेवटच्या बॉलवरती षटकार मारला. आपण चिखली टीमचा आभार मानूया आणि आहिर टीमचं अभिनंदन करूया. हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. प्लेअर ऑफ द मॅच आकाश काळे या. प्लेअर ऑफ द मॅच आकाश काळे या आणि पुढील दोन संघ चला मैदानाच्या आतमध्ये. गावडोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये वेळापूर. चला मैदानाच्या आतमध्ये.
यूपीसीसी का बैटिंग है। मॅच आहे केयूसीसी गावडोशी आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळतोय वेळापूर. गावडोशी केयूसीसीने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम वेळापूरला. चला मित्रांनो, खेळा स्पीड अप आणि घाई करा. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आदित्य आणि आर्यन ही वेळापूरची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्क वरती गावडोशी केयूसीसी या टीम कडून संतोष सकपाळ जंगली. पहिलं षटक, पहिला बॉल. हो, पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर राईट झाला. अंपायर कॉल इट्स वाईड, कारण पहिला जो बॉल उसळतो ना तो बॉल वाईडच आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. आणि ते पंचांनी 1 फ्रॉम दी ओव्हर असे सांगितलं. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळला. फुल टॉस बॉल त्याला योग्य न्याय देता आला नाही. फुलटॉस बॉल म्हटलं क्रिकेटच्या परिभाषेमधली मेजवानी आहे आणि त्या मेजवानीवरती ताव मारता आलेला नाहीये. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 1 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या आहे 2. बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना वेळापूर. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 40+. हो, चांगला बॉल टाकलाय संतोष सकपाळ जंगली यांनी. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, म्हणजेच या खोलवर टप्प्याच्या बॉलला आपण यॉर्कर बॉलही म्हणतो, कारण हा असा बॉल आहे जो फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची मुभा देत नाही. आणि तोच बॉल इथे डिलिव्हर केला. प्रत्येक गोलंदाजाकडे हे एक प्रमुख शस्त्र म्हणून या बॉलकडे पाहिलं जातं आणि तोच बॉल संतोष जंगली यांनी टाकला. परंतु बॅटिंग मध्ये हे 2 बॅटर आहेत वेळापूरचे, अक्षय आणि आदित्य. ॲबिलिटी आहे, परंतु इथे मिस हिट. एसटी रक्षक बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन वेळापूरला. धक्का क्रमांक पहिला. बॉलर तयार. षटक क्रमांक 1 मध्ये स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंटर झाले. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॉल डॉट आलाय. त्यावेळेला भारी एक ओव्हर ना वेळापूर जिंकली पाहिजे का? षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना 5 हुआ ना चौका मारा ये 5 बोल ना सर ओव्हर संपली का विचारा. पंच षटक संपलेलं आहे का?
ओके, षटक संपलेलं आहे. धावसंख्या आपण सांगूया 10 धावा धावफलकावरती, याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघांचं आपण लक्ष वेधून घेऊया. धावा झालेल्या आहेत 10, याची आपण नोंद घ्या. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे 10च्या सरासरीने जर टीम वेळापूरने बॅटिंग केली तर हा संघ 30 पर्यंत मजल मारेल. समोर लॉफ्टेड फटका, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमारेषा पार. ओव्हर नंबर 2 च्या पहिल्या बॉलवरती गेलाय मोठा धमाका. वेळापूरसाठी आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार. आदित्यच्या बॅट मधून हा मोठा टोला आला आणि सुरू झाला आदित्यच्या बॅटचा बोलबाला. ऑन साइडला, परंतु इथे फटक्यातली लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागेल, यावं लागेल वेळापूरच्या आदित्यला माघारी. चला यंगस्टर कुरेशी आणि रामेगर आपण रिपोर्टिंग करा. यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपला केला जाईल. या यंगस्टर कुरेशी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ रामेगर. ऑन साइडला खेळलेला बॉल, सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे. ओ, रनआउटची संधी आहे का नाही? हो, एसईटी तसंच घडलं. फलंदाज आल्या पावली धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. चला थोडस खेळा स्पीड अप द्या. येणाऱ्या फलंदाजाला विनंती, आपण धावत या. विशाल सटपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. कोण येणार नाही. मिडल ऑर्डर मध्ये डावखुरे आताचे खेळाडू आहेत. गुणवत्ता आहे, क्षमता आहे, परंतु एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये आज स्वप्नीलला खेळ दमदार करावे लागेल. 5 वरती बॅटिंग करतायत. किती करायचे? हो, लाईन मिस करून बसले. बॉल डॉट आलाय. 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. बॉल आला तो डॉट. शेवटच्या आता काहीच बॉल ओव्हर नंबर 2 चे शिल्लक आहेत. बॅटिंग करताना एका बाजूला वेळापूर संघ आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि फटक्यातील लांबी पडली कमी. आणखीन एका फलंदाजाला जावं लागेल ते आता माघारी. विकेटची पतझड सुरू झालेली आहे. पत्त्याचा बंगला ज्या प्रकारे कोसळतो ना त्या प्रकारे बॅटिंग लाईनअप कोसळलेली आहे. खेळ आयुष्याचा असू द्या किंवा पत्त्याचा, चांगली पानं मिळणं हे आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि तो डाव इथे उभा करावा लागेल. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. 16 वरती 4 वेळापूर आहे. बॉलर तयार. यावेळेला समोरच्या बाजूला फटका. आपला पॅटर्न आहे हटके. आपण मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मारतो मोठे फटके. हेच या बॉलच्या पाठीमागे सांगितलं आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि एकूण धावसंख्या आहे 22. शेवटच्या बॉलवरती धमाका मोठा झाला आणि या फटक्याची गरज आहे बॅटिंग करताना.
आता सरासरी प्रति ओव्हरच्या पाठीमागे 11ची आहे, या अगोदर 10ची होती. चला काही करा टीम गावडोशी, चला खेळाला स्पीडअप द्या. शेवटच्या एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला यंगस्टर कुरुश आणि रामेगर या रिपोर्टिंग करा. आपला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला दोन्ही संघ खेळा स्पीडअप आपण द्या. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्क वरती प्रवीण. षटक क्रमांक आता 3 हाताळतील. बॅटिंग मध्ये विशाल सकपाळ, दुसऱ्या बाजूला आहेत कल्पेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. बॉलर तयार. ओ उजव्या स्टीच्या बाहेर. अंपायर कडे इट्स वाईड. म्हणजे कुठेतरी वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झाला आणि पंचांनी तेच हेरलं की बॉल खेळण्याच्या आवाक्यामध्येच नव्हता. त्यामुळे हा बॉल वाईड आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. हो पायांचा वापर, मनगटी झटका आणि या बॉल वरती आलाय विशाल सकपाळ यांच्या बॅट मधून 6 धाव्यांचा फटका. बाउंड्री ब्रेकर्स हे इन्स्टावरती पेज आहे आणि त्याचे प्रोप्रायटर दिलावर भाई यांच्या ठिकाणी ॲक्ट होत आहे. म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओज आपण बऱ्याचशा खेळाडूंचे व्हिडिओज इन्स्टावरती पाहतो आणि त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम या पडद्याच्या पाठीमागे कोण करत असेल ना तर त्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाउंड्री ब्रेकर्स बऱ्याचशा खेळाडूंचे व्हिडिओज, त्यांचे चांगले चांगले स्ट्रोक आपण अनेकदा त्यांच्या इन्स्टा चॅनलवरती आपण पाहत असतो. निश्चित तुम्ही फॉलो करा. यावेळेला हा फटका हवेत. खेळाडू बॉलच्या खाली. एकूण 4 आणि पकडले कॅच. विकेटचं बदन. खेळाडू बाद. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अक्षय. विशाल सकपाळ यांनी प्रयत्न केले धावगती वाढवण्याची, परंतु मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही. यावं लागतं त्यांना माघारी. अंपायर कॉल इट्स वाईड आणि +1. अशा 2 धावा या ठिकाणी हेमंत कोळी सर सांगतायत. त्याच्यामुळे या बॉलच्या पाठीमागे 2 धावा. या बॉलच्या पाठीमागे आपण स्कोरबोर्ड मध्ये आपण ऍड करूया. स्कोरबोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या आहे आता 31. 31 धावा, 5 गडी बाद. चला थोडीशी घाई करूया. आता हा नो बॉल असणार आहे कारण या अगोदर 1 फ्रॉम दी ओव्हर ची सूचना पंचांनी दिली होती. त्यामुळे ओव्हरला तुम्ही दुसरा बाउन्सर टाकू शकत नाही आणि हा बॉल नो आहे. कव्हर्सला खेळलेला फटका. सिंगल दाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आणखीन एका विकेटचं पतन. चांगला कॅच ते पकडलेला आहे, त्याच्यामुळे धक्का क्रमांक 6 लागला टीम वेळापूरला. आणखीन एक फलंदाज येईल माघारी. चला यंगस्टर कुरोशी आणि रामेगर टॉससाठी या.
बॉलवर तयार. शेवटचे उर्वरित काही बॉल घेऊन प्रवीण. नो प्लस वन आहे ना. हो, लाईन मिस करून बसले. धाव घेण्याचा प्रयत्न, एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल आणि फलंदाज होईल तो रनआउट. तडजोडी करावीच लागते आणि इथे पहा 35 हा. विकेटची तडजोड करावी लागली शेवटच्या बॉलवरती. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये वेळापूरने बॅटिंग करताना किती बनवलेले आहेत? 35 धावा झालेल्या आहेत. 36 धावांचं या मॅच मध्ये आहे. आता लक्ष 36 बनवायचे आहेत. चला फिल्डिंग लावा टीम वेळापूर आणि गावडोशी टीम बॅटिंग ऑर्डर पाठवा. चला टॉस साठी रिपोर्टिंग आपण करा. यंगस्टर कुरोशी रामेगर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. यंगस्टर कुरोशी आपला कॅप्टन पाठवा. ओके, आलेला आहात का? आपलं स्वागत आहे. आपण करूया टॉस. यंगस्टर कुरोशी या टीमने टॉस जिंकला आणि निर्णय घेतला की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करत आहोत. त्यामुळे रामेगरला करावी लागेल ती बॅटिंग. छत्तीस धावसंख्येचं लक्ष आहे. चला फिल्डिंग लावा टीम वेळापूर. चला मैदानाच्या आतमध्ये. स्कोर बोर्ड मध्ये आपण करेक्शन करत आहोत आणि ते करेक्शन आपण दोन्ही संघांना सांगूया. 34 झालेले आहेत. 35 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. याची आपण नोंद घ्या. नोला प्लस नव्हता. चालेल 35 चं लक्ष आहे. संतोष सकपाळ जंगली आणि त्यांच्या सोबतीला प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी चाललेली आहे. पहिल्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्गवरती कोण येणार? एका बाजूला पाटलात, दुसऱ्या बाजूला आहे बचाव. चला दोन्ही संघ मित्रांनो, आपण घाई करा. वेळेची बंधनं आहेत. निर्धारित वेळेमध्ये आपल्याला सामने संपवायचे आहेत. त्यामुळे आपण घाई करा. चला वेळापूर टीम मित्रांनो, आता वेळी तुम्हाला घेता येणार नाही. आपण नोंद घ्या. टीम मीटिंग आपण आता घेतलीत ना. आयोजन समितीकडून वारंवार सूचना माझ्यापर्यंत पोहोचवली जाते आणि मी ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण सहकार्य करा. स्ट्रायकर जोडी आली आणि गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकासाठी वेळापूर कडून आर्यन सकपाळ पहिला बॉल टाकेल समोर. गावडोशीचा संतोष सकपाळ जंगली. मॅचची सुरुवात. 18 बॉल 35चा फरार. पहिला बॉल वेळेच्या चुकता नाही साधता आली. संतोष सकपाळ जंगली यांना पहिला बॉल डॉट. धाव मिळणार नाहीये. सुरुवात आर्यनने दमदार केली. सुरुवात चांगली केली.
एखादा गोलंदाज येऊन पहिला बॉल ज्यावेळेस डॉट टाकतो ना त्यावेळेस त्याचं मनोबल वाढतं आणि आता आर्यनचं वाढलंय. समोर लॉंग ऑन क्लिअर केलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे समीर चिकने आला तो षटकार. हो एक्स्ट्रा कव्हरला काय फटका खेळलाय. तडक फडक बेधडक संतोष सकपाळ जंगली यांच्या बॅट मधून फटका आला कडक. बॉल देतो सीमा रेषेच्या पलीकडे धडक सडक पे ठोकलेला कडक फटका षटकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संतोष सकपाळ जंगली यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार मारलेले आहेत. तिसरा येईल का. धावसंख्या धावफलकावरती 12. हो हा बॉल सोडून दिला. अंपायर कॉल इट्स वाईड. बॉल पुन्हा टाकावा लागेल. प्रेशर दडपण परंतु आर्यनने ज्या प्रकारे सुरुवात केली आपण आर्यनचं कौतुक केलं परंतु त्यानंतर आर्यनने काही मोठे फटके खर्च केले. हो चांगला बॉल टाकलाय. ज्या बॉल वरती गोलंदाज एक धाव खर्च करतोय ना तो बॉल चांगलाच मानावा लागेल. सिंगल धाव आलेली आहे. आता कमबॅक केला आर्यनने कारण परिस्थिती बदलते. एखाद्या माणसाची वेळ बदलायला वेळही लागत नाही कारण मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो. त्याच्यामुळे वेळ माणसाची बदलू शकते आणि ती स्वतःला बदलावी लागते. बॉलर तयार. आर्यन गोलंदाजी मार्गवरतून बॅटिंग मध्ये संतोष सकपाळ जंगली यांची विकेट महत्वाची आहे. ही जर विकेट वेळापूरला मिळाली तर मात्र वेळापूर संघ 50% काय 80% मॅच मध्ये येईल. प्रवीणनी मारले मगाशी तुम्हाला माहिती नाही का बघा. हा बॉल सोडून दिला. अंपायर कॉल इट्स वाईड. बॉल पुन्हा टाकावा लागेल. +1 अशा 2 धावा. ऑन साइडला. ओ या कॅचेस पकडाव्या लागतील. जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देते. अशा प्रकारची संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाही. अशा प्रकारच्या संधीचं तुम्हाला सोनच करावं लागेल. ही संधी विजयाचं कारण देखील ठरू शकली असती. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॉल डॉट आला. धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे. 17 धावा धावफलकावरती येत आहेत. 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 19 धावा. त्यामुळे वेळापूरला विकेटची नितांत गरज आहे. 1-2 विकेट जर वेळापूरने या ओव्हरमध्ये मिळवल्या तर हा संघ मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे येऊ शकतो. असं नाही की या मॅच मध्ये वेळापूरला संधी नाही आहे परंतु एका बाजूला चांगली सुरुवात टीम गावडोशीची म्हणावी लागेल कारण ज्या प्रकारे पहिल्याच ओव्हरमध्ये 17 मारलेले आहेत. आपण करेक्शन करूया. 12 बॉल 18ची गरज आहे. हो हा बॉल चांगला समोरच्या बाजूला 8व्या बॅटने खेळलेला आहे. विशाल सकपाळ हे गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. बॅटिंग मध्ये एका बाजूला आता प्रवीण तयार होतील. पाठीमागच्या एका मॅच मध्ये प्रवीणनी खेळ चांगला केला होता त्यामुळे ही विकेट दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. या 2 विकेट जर वेळापूरला मिळाल्या
हो, लाईन मिस करून बसले, बॉल डॉट आलाय. परंतु हे जोपर्यंत 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, तोपर्यंत गावडोशी संघ मोकळा श्वास घेणार आहे. समोर हा फटका एक्स्ट्रा कव्हरला, सीमा रेषेच्या पलीकडे प्रवीण टिपिकल फटका, षटकार. धावसंख्या 24-24. इथे फुल टॉस मिस केलाय. अंपायर कडे बाय सिंगल धाव. पाच बॉलचा खेळ एकूण झालेला आहे आणि धावसंख्या एकदा आपण सांगूया 26 धावा झालेल्या आहेत. 35चं लक्ष आहे. मॅच ऑन आहे. विशाल सकपाल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर प्रवीण. समोर काय फटका आहे या बॉलवरती. प्रवीणने दिला धप्पा आणि भावाने मॅचचा विषय करून टाकला. अगदी सोप्पा बॉल सीमा रेषा पार, षटकार. बॅडमिंटन स्ट्रोक म्हणजे बॅडमिंटनचं रॅकेट आपण ज्या प्रकारे फिरवतो ना, त्या प्रकारचा खेळलेला फटका. सहा बॉल 3ची गरज. 6 बॉल 3. कुरोशी टीम आपली फिल्डिंग तयार ठेवा. टीम कुरोशी फिल्डिंग आपण तयार ठेवा. वाळणे चषक, वाळणे गावची क्रिकेट स्पर्धा, पावसाळी रबर बॉल क्रिकेट या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. इथे विचारा. आणि हा बॉल हवेत, फटका फसला. ओ, झेलही निसटला. आता एका धावेची गरज आहे. एका धावेची आता गरज आहे. आणि अखेरकार हा सामना झटपट पटापट फिनिश केलाय. अभिनंदन गावडोशी KUCC, हार्डलक टीम वेळापूर. थोडेसे प्रयत्न आपले कमी पडले परंतु तुम्ही सहभागी झालात, तुमचे मनपूर्वक आभार. आणि प्लेयर ऑफ द मॅच संतोष सकपाळ जंगली या प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार तुम्हाला देण्यात येईल. यंगस्टर कुरोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये आहे रामेगर. मॅचची सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल आणि ओम यांचा आवाज आपण इथून पुढच्या मॅच मध्ये ऐकूया. चला, कुरोशी टीम फिल्डिंग लावा आणि रामेगर टीम रोहित ऋतिक चला आपल्या टीमला घेऊन मैदानाच्या आत बॅटिंग ऑर्डर पाठवा. आणि संतोष सकपाळ जंगली यांना आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅच.